जाणार आहोत कोकणामध्ये सध्या गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। कोकणातील ग्रामीण भागामध्ये गणरायाला डोक्यावरून आणण्याची परंपरा आहे आणि त्यामुळे सध्या कोकणामधील हिरव्यागार भाताच्या शेतामधून ढोल ताशाच्या गजरामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गणपती बाप्पाला डोक्यावरून घरी आणलं जातंय। गणपती उत्सव हा सर्वात मोठा सण संस्कृती आणि परंपरेसाठी कोकणातला गणपती हा ओळखला जातो आणि त्याच अनुषंगानं सध्या कोकणात गणपती आगमनाचा उत्साह हा शिगेला गेलेला पाहायला मिळतोय। तुम्ही बघू शकता की कोकणात गणपती आणण्याची परंपरा जी आहे ती डोक्यावरून गणपती आणण्याची परंपरा आहे। टीव्ही9ची टीम सुद्धा या आनंदामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळते। म्हणजे डोक्यावरती गणपती आहे आणि हा हिरव्यागार शेतामधून या ठिकाणी गणपती आणण्याची ही परंपरा आजही कोकणातल्या अनेक ग्रामीण भागामध्ये कायम असलेली पाहायला मिळते। ढोल ताशांचा गजर आहे आणि त्यासोबतच हा उत्साह आहे। आपलं लाडकं दैवत या ठिकाणी घरी येत आहे याचा आनंद या ठिकाणी साजरा करण्याची ही अनोखी परंपरा आजही कोकणामध्ये कायम असलेली पाहायला मिळते। कोकणातल्या बऱ्याच ग्रामीण भागामध्ये अशाच पद्धतीने हिरव्यागार शेतामधून या ठिकाणी गणराय आपापल्या घरी आणले जातात आणि त्यांची विधिवत या ठिकाणी पूजा केली जाते। प्रत्येक साखरमानी एक दिवस का होईना मुंबईतून या ठिकाणी हजेरी लावतो आणि त्याचमुळं कोकणातला गणेशोत्सव हा वेगळेपण या ठिकाणी जपताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीर गजनेसह मी मनोज लेणे, टीव्ही9 मराठी, रत्नागिरी।